अरे भुसनाळ्या, अरे हम रस्त्यावरती असा मधोमध तुझा टेम्पो कसा बंद पडतोय रे? हो सरपंच, त्याला मी काय करू? काय झाले कळना झाले. दंड बर दंड. सरपंच 5000 रुपये दंड करा याला. सार्वजनिक वाहतुकीमध्ये ह्यानं अडथळा आणलेला आहे. ए बाबा, एक काय तर कर कर, टेम्पो तेवढा बाजूला घेऊ बघू पहिला. असं कसं घेऊ बाजूला? काय झाले कळना झाले, कसं घेऊ बाजूला? एक काम करा, तुम्ही ढकला, मी बसून बसतो मग. हा बरं चला. काय अहो, तोंडावर अपमान केला तुमचा. तुम्हाला टेम्पो ढकला म्हणाला. सरपंचाचा अपमान? हा, हे धर, 5000 रुपयाची पावती फाडन दे त्याच्याकडं. याच्यात हो, सरपंच साहेब ऐका की, असं करू नका हो. ए, सरपंचाचा अपमान केलाय, आता सोडत नाही. तुझा धंदाच बंद करतो. एक तर दंड भर, नाहीतर धंदा बंद. सोडत नाही का? ए अजा, काय झालं रे? बरं झालं राणा तुम्ही आला. सरपंच साहेब 5000 दंड करल्यात मला. का ते? अरे राणा, सार्वजनिक वाहतुकीमध्ये अडथळा आणला यानं. हे बघ, आणि सरपंचाचा अपमान केलाय. एक मिनिट, नेमकं काय झालंय? हो, टेम्पोला काय झाले कळना, आणि सरपंच साहेब म्हणतात 5000 दंड दे. अहो सरपंच गरीब माणूस आहे त्यो, कुठनं भरणार दंड? हे बघा आजा, मी आलोय नव, तेव्हा अजिबात टेन्शन घेऊ नकस, मी बाजूला करतो. ए बाप्या, चल ढकल. मी नाही टाकलं. अरे माननीय परेश पाटील आहे मी. मला कुणाची बी गरज नाही, मी एकटा बॉस आहे. रानाची ताकद तुम्हा समध्यासनी माहितीये ना? व रानात काय कमी ताकद आहे काय? शाबास. तेव्हा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी करतो बरोबर. हो राणाचा टेम्पो पूर्ण भरलाय, ते एकट्याचं काम नव्हते. अरे रानामध्ये 10 टीचं बळ आहे. काय बरकत? ए बरकत, तू नेट शूटिंग कर काय, आणि नेट रेकॉर्ड कर. हा, शूटिंग कर आली मी, तू कर. अरे आजा, जा दोरी घेऊन ये जा. हा, अजून बी त्योच जुना राणा आहे, तीच ताकद आहे आपली. चला. बोला बजरंग बली की जय. म्हणलं का नाही, उगाच टेन्शन घ्यायचं नाही. राणा दादाच्या ताकदीचा नाद नाही करायचा. उगाच म्हणत नाही दौलतवाडीची शान आमच्या राणा दादाला. लई उड्या मारू नका. बघा, माणसाची पावर कवा जाईल काही सांगता येत नाही. हो, रानाची पॉवरशी जात नसते. आमचा राणादा म्हणजे 10 हातीचं बळ असलेला पैलवान आहे. अरे बरे झाले गावला ते. अरे कवापासून डबाईचं चोपण उघडायला लावलंय, पण उघडणच झाले. ती पायाचा जळत न्यायला येईल रे, तेवढं उघडून येते. सरपंच करा काहीतरी. याचा एकतर पट्टा तुटतोय, नाहीतर सरपंच, आणि या पैलवानाची ताकद मी घालवली तर? ओ बाई, हा? ताई
अहो आमच्या राणादादाला काय समजलं तुम्ही हा? त्याच्या पावरचा नाद करायचा नाही. अरे हा तुझ्यासारख्या 100 आल्या की नाही तरी रानाला काही फरक पडत नाही. हा. आमच्या राणादादाची पावर घालवण्यात कुणाची हिंमत नाही. मग लावा की पैज. हा लाव की आमचा राणा कुणाच्या बाला घाबरत नाही. ओय, भूताला कुस्तीत हरवणारा आमचा पैलवानकडे येऊ. काय बोलताय तुम्ही? मग पैज लागली का? लागले. लागली पैज लागली. ए राणादा लागली म्हण की. वय लागली एक मिनिट याव द्या. अरे या समजाची काय बी गरज नाही. राणादा अरे तू म्हणजे गावची शान आहेस. तुझ्या पॉवरवर डाऊट म्हणजे गावाच्या पॉवरवर डाऊट. गावाच्या पॉवरवर डाऊट म्हणजे सरपंचाच्या पॉवरवर डाऊट. हे गप ग. हा गप ग तिला म्हण. हा. गप ग. ए गावच्या अस्मितेचा प्रश्न आहे ह्यो. हा राणा सोडायचं नाही. सांग तुझी पैज सांग पहिला. सांग. आता ह्या पैलवानानं ह्यो डबा उघडून दावायचा. काय बोलायला लागली ही? काय सांगितलं ऐकलं काय? मला काय वाटलेलं ज्योतिबाचा डोंगर पन्हाळ्याच्या डोंगराच्या जागी आणि पन्हाळ्याचा डोंगर ज्योतिबाच्या डोंगराच्या जागी आणून ठेव म्हणून सांगेल. ही कोणी जाई? काय बाई काय डबा. अहो आमचा राणादा असलं 1000 डबा उघडेल. 1000 नको, एकच. राणा उघड रे. हा उघड. हा. अहो राणादा उघडा की. कशाला हे असलं काय करायची गरज नाही. राणादा एवढं उघडून दे बाबा. अरे त्या बाईच्या अजून द्वारी झालेला नाही रे. ती बाई आता घ्यायला गेली कडे डबा. तेवढं उघडून दे की बाबा. राणा डाव तुपावर उघड डबा. बरकत ही असली ताकद दावण्यात काय पॉइंट नाही र. हा आता पप्प्या जसं म्हणलं की नाही की ज्योतिबाचा डोंगर पन्हाळ्यावर आणि पन्हाळ्याचा डोंगर ज्योतिबावर तसलं का असतं तर केलं असतं मी. हा पण काय आहे, या असल्या किरकोळ गोष्टी करत नसतो राणा. जमणार आहे काय डबा उघडायला? का घाबरला दौलतवाडीचा पैलवान? राणादा तू दौलतवाडीची शान आहेस. उघडून दाखव डबा. उघड तू उघड. हा असं म्हणताय सा? हा. राणादा उघडा. ठीक आहे होऊन जाऊ दे. जाऊ दे. ये तू. राणादा आणखी पुढे. राणादा अरे तू गावची शान आहेस. उघड डबा. होय राणादा. अरे दिल्लीच्या दलजीतला हरवलेला वज्र केसरी पैलवान आहेस तू. अरे इंटरनॅशनल कुस्ती जिंकून दौलतवाडीचं नाव भारताच्या नकाशात लावणारा माणूस आहेस तू. उघड डबा. होय राणादा, उघड. हा. अरे उघड की राणा उघड. उघड की मर्दा.
आली आणि मालकांची पावर गेली. आता मला सांगा, या मालकांची पावर ज्यादा का माझी पावर ज्यादा? राणादा, अरे काय आहे? दौलतवाडीच्या अस्मितेचं पार जळणच झाले. होय, सरपंच या नात्यानं माझं तोंड काळं झालं. काय मालक, ध्यान कुठे तुमचं? मालक थांब, तू कुठं निघालास पेट्या? ती मोबाईलवर शूटिंग केलीस की नाही? ते पाठव माझ्या मोबाईलवर. काय संबंध? अरे काय आहे, त्या सरपंचाचं तोंड कसं काळं झालंय की नाही हे सगळ्या गावाला दाखवायचं आहे. पाठव. नाही नाही, अरे पाठव म्हणतो की पाठवायचं, उगेच बोलायचं नाही. थांब जरा. कसा आहे बापू, आता ह्यो व्हिडिओ सगळ्या गावभर पसरवायचा म्हणजे खळबळ होत्या. अरे एवढा मोठा पहिलवान आणि साधं डब्याचं झाकण उघडं नाही राहणाला. जाऊ देव, कसला ढेकळाचा पैलवान देव. मला काय वाटतंय माहितीये काय, ती जिजा म्हणते बघा कावा कावा या भुसा भरलेला पैलवान आहे, तो खरंच भुसा भरलेला पैलवान आहे. उगाच घाबरवलोय आपण याला. अरे आता तर याला अजिबात घाबरायची कारण नाही. साधं डब्याचं झाकण उघडत नाही, काय ढेकळाची ताकद आहे वय. बाबा इकडे इथं बसा की, बसा की, बसा बसा बसा. बापू आता एक काम करायचं, त्या रानाकडे जायचं, त्याच्याशी जरा वाईर करायचं आणि 2-4 फटके लावायचे त्याला. का ते? अहो म्हणजे काय आहे, त्याच्या पैलवानकीची ताकद त्याच्याकडे आहे का नाही हे कळलं आपल्याला. जावा 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 जावा, 2-4 खान 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 ओढण्याचा. अरे लय शान आहेस की, म्हणजे मला जाणीला देतो हा. नाही नाही, हे बघ तुला एवढी खुमखुमी असेल की नाही तर तू देता की 2-4 कान फाटीत. काय बापू, मी केलं असतं हो तसं, पण काय आहे, ह्या दौलतवाडीचा स्वयंसेवक आहे मी, पपीप संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी. असं मारामारी करणं मला शोभतंय का सांगा? त्यातनं मी माननीय परेश पाटील. वार तू माननीय आणि मी काय गावावर वळण टाकलेला आहे वय? नाही नाही, मला नाही जमणार. रुसला काय बापू? बरं राहिलं 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 राहिलं, आपण हे व्हिडिओ सगळीकडे पाठवूया. चला आता उठा, चला. अरे ह्यो व्हिडिओ सगळीकडे पाठवल्यावर आपल्याला कसं काय मिळतील रे पैसे? सारखं पैसे 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 पैसे, दुसरा काहीतरी विचार करा की जरा. हा हे बघा, एखाद्या माणसाची समाजात इज्जत घालवणं हे पैसे मिळवण्यापेक्षा मोठं काम असतंय बापू. कळलं काय? समजलं काय? हा चला आता ह्यो व्हिडिओ आहे की नाही सगळेच पाठवूया आणि रानाची इज्जत अशी सगळीकडे उधळूया. हा चला एकदा, चला चला एकदा, चला 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 चला. इन्या व्हिडिओ पाठवलाय बघ. चला 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 चला. काय रे बाबा तुमचा राणा, पार जिजानं पावर घालवली तिची. अरे काय राणा, डबा उघड ना साधा. अरे बाईच्या नादाला लागलं की असंच होत. बरं राणा, बाईच्या नादाला लागला ते व्हिडिओ पाहिजे काय तुला? हा पटापट ठीक आहे बाबा, नाही कोण म्हणलंय. कर कर ऑन कर ऑन. हा घे की. आला काय बघ. आला 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 आला. आणि थांबाय नाही, सगळीकडे पाठवायचा. हा जाऊ दे, फुकट आहे. हे बघा वाजतात. बघतोच्या रानाला आता माझं नाक कापले भोसलेल्यानं. अरे साधं डब्याचं टोपण उघडता येईना. मग काय, बाईच्या नादाला लागलं की असं होतंय बघा. शिकायत ना काहीतरी. या उद्या, हो या उद्या. अरे बघ, ए सच्चा,
अरे सरपंच म्हण की रे. हा काय इज्जत आहे का नाही मला गावात? अरे ती ग्रामपंचायत बरं ते जाऊ दे. हे बघ पहिलं. काय आहे? बघ तुझ्या मायला. अरे हे कोणी व्हिडिओ पसरवला रे? अरे ते महत्वाचं नाही. अरे आमच्या गिरणीवाल्यांचा ग्रुप आहे, त्यामध्ये व्हिडिओ पसरलाय. आणि बघ खाली काय लिहिलं बघ. दौलतवाडीच्या गिरणीच्या पिठात दम नाही. आणि हे बघ दौलतवाडीच्या पैलवानाची ताकद सगळी गेली. देवा मारुती राया काय होऊन बसले. यातनं सुटायचं बघवतो तर अडकतच चाललोय. काय करायचं काय कळणं झालंय. देवा मारुती राया तूच वाचीव आता. काय करू मी आता. ए बरकत अरे काहून बसले. अरे तुलाच पावर दाखवायची हाऊस नव. आता केवढ्याला पडले त्या गावासमोर माझी मान खाली घालायला लावलीस तू. अरे माझ्यामुळे नाही रे, हे समजा की नाही त्या साखळीमुळे झालंय. त्या साखळीमुळे घोळ झालाय बघ. साखळी आम्ही बघितलं आणि माझ्या अंगातलीच पॉवर निघून गेली बघ. साखळीमुळे अंगातली पावर कशी जाईल रे? काय संबंध तिचा? काय संबंध म्हणजे या आधी बी असंच झालं. आणि तुला समजा माहितीच आहे की. अरे ते माहितीये मला, पण त्यावेळेला तुला नक ते माणूस होत ते. आणि त्या नक त्या माणसाच्या तू प्रेमात पडलास म्हणून तसं झालं. खरं आता एक मिनिट म्हणजे तू त्या जिताचा. ए, व काय बी तोंडाला येईल ते बडबड नकोस. असलं काय बी नाही. मग ठीक आहे की, कशाला टेन्शन घालायस. बरकत पण काय बी करून आपण ती साखळी परत मिळवली पाहिजे बघ. अरे पण आता तसं काय नाही म्हणालायस ना, मग कशाला पाहिजे साखळी? नाही तरी बी परत मिळवली पाहिजे. उद्या काहीतरी भानगड होणार. कसली भानगड? काय होत नाही, टेन्शन घेऊ नको, गप जरा. नाही पण या साखळीमुळं पक्क भानगड होणार म्हणजे होणार. वस्तूसनी कळलं की मला साधा पिठाचा डबा उघडता येणं झाला होता, मग माझं काय खरं नाही. हे हाल तर करणारच आहे तुझं. का? अरे त्या पप्प्यानं बळजबरी तो फोन मधला व्हिडिओ काढून घेतलाय. अरे तुला ह्या फोनला लॉक घालायला काय झालं रे? अरे तू खोळायस काय? असं कसं घेतला त्यानं? अरे घेतला बळजबरी त्याला, तर मी काय करू? अरे पण असं कसं घेतला? घेतला त्यानं तर. बोंबला तर ह्यो पप्प्या समजा गावभर बोंबलत फिरणार.